गणपती बाप्पाचे असे काही मंत्र आहेत ज्या मंत्रांचा आपण विशिष्ट संख्येत रोज जप केला तर आपली मनोकामना पूर्ती होऊ शकते. मग तुमची कोणतीही इच्छा असो, तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची इच्छा असू द्या, संतती प्राप्तीची इच्छा असू द्या, विवाह जमण्याची इच्छा असू द्या किंवा तुमच्या आयुष्यात असलेले शारीरिक मानसिक त्रास, या सगळ्यांवरतीच गणपती बाप्पांच्या कृपेने उपाय होतो. पण नेमका कोणता मंत्र कोणत्या गोष्टीसाठी म्हणायला हवा, तो किती संख्येत म्हणायला हवा, कुठे म्हणायला हवा, तो मंत्र म्हणण्याचा काही विधी आहे का, हे सगळं आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, त्या मंत्रांबद्दल जाणून घेण्याआधी महत्त्वाची गोष्ट मात्र लक्षात ठेवा, ती म्हणजे हीच की प्रयत्नांती परमेश्वर असतो. तुमची मनोकामना पूर्ती व्हावी म्हणून आधी तुम्ही स्वतः प्रयत्न करायला हवेत. तुम्ही केलेले प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला यश मिळवून देतात, पण प्रयत्नांना कधी कधी यश येत नाही. कष्ट करूनही आपल्याला हवी तशी नशिबाची साथ मिळत नाही आणि हवा तसा परिणाम साधला जात नाही. अशा वेळी गणरायाला शरण जावं आणि गणरायाच्या या मंत्रांचा जप करावा. त्यामुळे आपल्याला हवी असलेली गोष्ट निश्चितच आपल्या आयुष्यात घडते. पण त्याआधी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र करायला हवी, कारण ईश्वर सुद्धा प्रयत्नांती भेटतो, हे लक्षात ठेवावं. चला आता बघूया की मनोकामना पूर्तीसाठी कुठला मंत्र म्हणायला हवा. मनोकामना पूर्तीसाठी एक पंचाक्षरी मंत्र आहे आणि तो म्हणजे नमो हेरंभ. मंत्र पुन्हा एकदा, नमो हेरंभ. या मंत्राचा जप रोज 21 वेळा करावा. रोज करायला जमणार नसेल तर दर मंगळवारी 21 वेळा या मंत्राचा जप करण्याचा संकल्प करावा आणि दर मंगळवारी हा मंत्र 21 वेळा म्हणावा. मंत्र अगदीच छोटा आहे आणि जप संख्या सुद्धा कमीत कमी 21 आहे, म्हणजे अगदीच 5 मिनिटाचं काम आहे. हा मंत्र श्रद्धा भक्तीने किमान 1 वर्षभर जपावा. त्यामुळे मनोकामना पूर्ती होते. गणपती बाप्पाच्या कृपेने जी काही इच्छा तुम्ही हा जप सुरू करण्याआधी मनात धराल ती इच्छा पूर्ती होते असं म्हटलं जातं. कुठल्याही गोष्टीमध्ये श्रद्धा भक्ती मात्र हवी. आता असा एक मंत्र बघूया ज्यामुळे तुमची कार्यसिद्धी होऊ शकते. तुम्ही एखादं नवीन काम हातात घेतलंय आणि ते पूर्णत्वाला जात नाहीये किंवा तुमचं जे काही काम आहे ते अडलेलं आहे, तुमच्या कार्यामध्ये सतत विघ्न येत आहेत, असं जर वाटत असेल तर हा मंत्र म्हणा. कोणता मंत्र? लक्ष देऊन ऐका. ओम वक्रतुंडाय हुम ओम. मंत्र पुन्हा एकदा, ओम वक्रतुंडाय हुम ओम. हा मंत्र 21 वेळा पठण करावा. अर्थात रोज पठण करायला जमणार नसेल तर अतिउत्तम. रोज जमणार नसेल तर कमीत कमी दर मंगळवारी 31 वेळा पठण केला तरी चालतो. या मंत्राचा जो नियम आहे तो किमान 6 महिने पठण करण्याचा आहे. तुमची कार्यसिद्धी व्हावी यासाठी तुम्ही संकल्प करून हा मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर किमान सलग 6 महिने या मंत्राचा नियमित पठण करावं. मग तुमचा संकल्प रोज म्हणण्याचा असेल तर रोज नियमित 6 महिने हा मंत्र म्हणावा. जर तुम्ही दर मंगळवारी म्हणण्याचा संकल्प केला असेल तर दर मंगळवारी सलग 6 महिने या मंत्राचा जप करावा. त्यामुळे गणेश कृपेने कार्यसिद्धी होते. आता वळूया इच्छा पूर्ती करणाऱ्या मंत्राकडे. तुमची कोणत्याही प्रकारची इच्छा असू द्या, पण ती पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर त्या इच्छा पूर्तीसाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी सुद्धा जो मंत्र म्हणायचा आहे तो याप्रमाणे. ओम नमो भगवते गजाननाय. या मंत्राचं 11 वेळा पठण करावं. रोज पठण करायला जमल्यास अतिउत्तम, किंवा रोज जमत नसेल तर दर मंगळवारी म्हणण्याचा संकल्प सुद्धा करू शकता. पण मंत्र अगदी साधा सोपा आहे. ओम नमो भगवते गजाननाय आणि फक्त 11 वेळाच म्हणायचं आहे. फारसा वेळ याला लागणारच नाहीये, त्यामुळे रोज सुद्धा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. किमान 8 महिने तरी या मंत्राचं पठण करावं. त्यामुळे आपल्या इच्छा आकांक्षा गणेश कृपेने पूर्ण होतात आणि आध्यात्मिक उन्नती सुद्धा होते असं म्हटलं जातं. तुमच्या आयुष्यात प्रगती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल, मग करिअरमध्ये असेल, कौटुंबिक आयुष्यात असेल किंवा एक व्यक्ती म्हणून तुमची प्रगती व्हावी असं जर वाटत असेल तर एक मंत्र आहे तो याप्रमाणे. ओम गण ओम. मंत्र अगदी साधा सोपा आहे. ओम गण ओम. हा मंत्र किमान दर मंगळवारी 11 वेळा जपावा. सलग 8 महिने या मंत्राचा जप करावा. त्यामुळे आपली सर्व प्रकारची प्रगती होते असं मानलं जातं. आता जर तुम्हाला शत्रूंचा खूप त्रास असेल आणि त्यामुळे तुमच्या यशामध्ये अडथळे निर्माण होत असतील तर शत्रुनाशक आणि यशदायी असा एक गणेश मंत्र आहे. तो गणेश मंत्र म्हणजेच
ओम गण गणपतये नमः. मंत्र पुन्हा एकदा, ओम गण गणपतये नमः. या मंत्राचा किमान 31 वेळा जप करावा. या मंत्राचा जप रोज करावा आणि जर जमत असेल तर 108 वेळा या मंत्राचा जप रोज केल्यास अतिउत्तम. म्हणजे एक माळ या मंत्राचा जप जर तुम्ही रोज करू शकलात तर तुमच्या आयुष्यातील सर्व शत्रूंचा नाश होतो, अर्थात शत्रुपीडा होत नाही. त्याचबरोबर यशप्राप्ती होते. गणपती बाप्पाच्या कृपेने तुम्ही जे कुठलं काम करता आहात त्यात तुम्हाला यशाची प्राप्ती होते, तुमची प्रगती होते. गणपती बाप्पाची कृपा व्हावी आणि गणेशाच्या कृपेने आयुष्यात कल्याण व्हावं म्हणून हा मंत्र तुम्ही तुमच्या नित्य साधनेचा भाग बनवू शकता. आता वळूया संतती प्राप्तीसाठी असणाऱ्या मंत्राकडे. संतती प्राप्तीची इच्छा असेल, त्यामध्ये अडथळे येत असतील तर एक मंत्र आहे. तो मंत्र म्हणजे ओम उमापुत्रम तर्पयामी. संतती प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांनी या मंत्राचं रोज 108 वेळा पठण करावं, अर्थात एक माळ या मंत्राची रोज करावी. संतती होईपर्यंत या मंत्राचं पठण करत राहावं. मंत्र पठणासोबतच आवश्यक असे वैद्यकीय उपचार सुद्धा घेणं गरजेचं आहे. कारण मी सुरुवातीलाच म्हटलं तसं तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची इच्छा असू द्या किंवा तुमच्या प्रमोशनची इच्छा असू द्या किंवा इतर कुठल्याही प्रकारची इच्छा, ती पूर्ण होण्यासाठी आधी तुमचे प्रामाणिक प्रयत्न गरजेचे आहेत. तुम्ही कष्ट घेणं गरजेचं आहे. जेव्हा तुमच्या कष्टांमध्ये सुद्धा अडथळे निर्माण होतात आणि कष्ट करूनही यश मिळत नाही, तेव्हा मात्र हे मंत्र तुम्हाला मानसिक बळ देतात आणि तुमच्या आयुष्यात असणारी सर्व विघ्न गणपती बाप्पाच्या कृपेने दूर होतात. मंडळी, या मंत्रांपैकी कुठलाही एक मंत्र निवडायचा आहे जी तुमची गरज आहे त्यानुसार आणि त्या मंत्राचा नित्य जप करायचा आहे. आज या मंत्राचा जप केला, उद्या त्या दुसऱ्या मंत्राचा जप केला असं न करता एकाच मंत्रावर श्रद्धा ठेवावी आणि त्याच मंत्राचा नित्यनियमाने ठरवल्याप्रमाणे जप करावा. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट घडावी असं वाटत असतं तेव्हा साधना करताना त्यामध्ये नित्य नियम महत्त्वाचा. आज केलं, 2 महिन्यांनी सोडून दिलं, परत मध्येच केलं, परत मध्येच सोडून दिलं असं न करता कुठलाही एक मंत्र जप निवडा, तो नित्य नियमाने करा. मनोकामना पूर्तीसाठी करण्यात येणाऱ्या साधनेमध्ये नियमितता महत्त्वाची असते. तुम्ही सुद्धा गणपती बाप्पाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.